तुमच्या संसारातील सर्व आपत्ती विपत्ती दुःख संकट सर्व नष्ट हो, सुख शांती वैभवाची तुम्हा सर्वांना प्राप्ती हो, अशी मंगलमय कामना करून आजच्या देशनेला सुरुवात करतो. सिद्धार्थ गौतम सम्यक समृद्ध झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये जे त्यांना ज्ञान प्राप्त झालं होतं ते ज्ञान सर्वश्रेष्ठ होतं. कारण लोकांचा जो प्रभाव होता तो प्रभाव लोभाकडे जाणारा होता, द्वेषाकडे जाणारा होता, मोहाकडे जाणारा होता. मनुष्य लोक लोभाने लोभिष्ट झाले होते, द्वेषामध्ये गुरफडून गेले होते, मोहमूर्ता म्हणजे अज्ञानामध्ये घेरले होते. आणि मला जो मार्ग प्राप्त झाला, धम्म प्राप्त झाला, त्या धर्माचं जर आचरण करायचं असेल तर मग हा लोभ सोडावा लागेल, हा द्वेष सोडावा लागेल आणि मोहमूर्ता म्हणजे अज्ञान याला टाकावं लागेल. आणि या तीन तृष्णेमध्ये हा मनुष्यपाणी एवढा मोठा गुरफडून गेलेला आहे की त्याला लोभ सोडणे, द्वेषापासून दूर जाणे, मोहमूर्ता त्यागणे फार कठीण आहे, फार कठीण आहे. असा जेव्हा तथागतांनी सम्यक संबुद्धांनी आपल्या मनामध्ये विचार केला, कारण त्यावेळेची जी परिस्थिती होती ते परिस्थिती फार विचित्र होती. त्यावेळेचे जे धार्मिक ग्रंथ होते, वेद होता, वैदिक ऋषी होते, ब्राह्मणे नावाचा ग्रंथ होता, उपनिषदे होते आणि त्यामध्ये जे तत्त्वज्ञान होतं ते तत्त्वज्ञान मनुष्याला अंधाराकडे घेऊन जाणारं होतं. आणि अशा लोकांना आता मला धर्म सांगावं लागेल तेव्हा थोडी तकलीफ तर होणारच आहे, कारण फार कठीण अवस्था असते लोकांना लोभामधून काढण्यासाठी, द्वेषामधून काढण्यासाठी, मोहामधून काढण्यासाठी. कारण त्यावेळीची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीचं वर्णन बाबासाहेब या ठिकाणी करतात. त्यावेळेस वेदाला मानणारे अनेक लोक होते, अनेक ऋषीमुनी होते. वेद म्हणजे स्रोताचा मंत्राचा उच्चार, आणि त्या स्रोताचा मंत्राचा जे उच्चार करत होते त्यांना ऋषी म्हणत होते. आणि त्या काळामध्ये वेदाला मानणारे अनेक ऋषीमुनी होते. त्याचप्रमाणे वेदाला न मानणारे असे 62 पंथ होते. त्यामुळे धार्मिक वातावरणामध्ये फार मोठी खलबल निर्माण झालेली होती. त्याची माहिती आपल्याला व्हावी म्हणून बाबासाहेब याच्यामध्ये सांगतात की त्यावेळेचे जे वेदाला मानणारे जे ऋषी होते, अश्वमर्शन, प्रजापती, परमश्रेष्ठी, ब्रह्मसहपती किंवा बृहस्पती, अनिल, दीर्घतमा, नारायण, विश्वकर्मा असे अनेक ऋषी होते. ते वेदाला मानत होते आणि वेदच लोकांना सांगत होते. त्या वेदामध्ये फारसं असं काही तत्त्वज्ञान नव्हतं. त्या वेदामध्ये फारसं असं तत्त्वज्ञान होतं. त्यांच्या पुढचे जे प्रश्न होते वेदामधले ते प्रश्न म्हणजे हे जग कसं निर्माण झालं, हे जग शांत आहे की अशांत आहे, या जगाचा कर्ता धर्ता कोण आहे आणि त्याने हे जग कशासाठी निर्माण केलं, आणि कोणाची कोणती पूजा केल्यामुळे कोणाला काय प्राप्त होते, त्यामुळे कोण्या देवाची कशी पूजा करायची याच्या सगळी माहिती त्या वेदामध्ये सांगितलेली होती. आणि सर्व ऋषीमुनींचे अलग अलग विचार होते. जग उत्पन्न कसे झाले, या वस्तूची निर्मिती कशी झाली, याचं यज्ञ आहे का, याचं अस्तित्व आहे, याबद्दल त्या ऋषीच्या मनामध्ये त्या वेदामध्ये जे जे लिहिलं होतं ते मानणारे त्यावेळेचे लोक होते. अघमर्षण नावाचा जो ऋषी होता त्या ऋषीचं असं तत्त्वज्ञान होतं की जग हे तमसापासून म्हणजे उष्णतेपासून निर्माण झालं आहे. त्याच्यापासून अध्यात्मक असा नियम आणि त्याच्यापासून मग सत्य जन्माला आलं. त्याच्यापासून तमस म्हणजे रात्र याची उत्पत्ती झाली. तमसाने पाणी निर्माण केले आणि पाण्यापासून मग काळाची उत्पत्ती झाली. काळाने चंद्र निर्माण केला, काळाने सूर्य निर्माण केला, नंतर त्याने स्वर्ग निर्माण केला, नंतर त्याने पृथ्वी निर्माण केली, नंतर आकाश आणि नंतर प्रकाश. अशा प्रकारे या विश्वाची निर्मिती झाली.
असे त्या वेदामध्ये तत्त्वज्ञान सांगत होते. हा ब्रह्मस्पती होता, तो म्हणत होता की या विश्वाची निर्मिती सत्तेपासून झाली. सत्य या शब्दाचा अर्थ म्हणजे अनादी अनंत असा आहे. अशा प्रकारे हा परमश्रेष्ठी सांगत होता की असत्यापासून सत्य निर्माण कसे झाले, या प्रश्नापासून त्यानं सुरुवात केली. त्याचं म्हणणं असं की या प्रश्नाचा विस्तृत विषयाशी संबंध नाही. त्याच्या मते अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूचे मूळ हे पाणी होय. कोणी म्हणत होतं हे सत्व पहिले तयार झालं सत्य, त्यानंतर पृथ्वीची सृष्टी झाली. कोणी म्हणत होतं याचं जगत कारण उष्णता आहे, उष्णतेनं मग हे सृष्टी निर्माण केली, मग त्यानं दिवस निर्माण केला, मग त्यानं रात्र निर्माण केली, मग त्यानं स्वर्ग निर्माण केलं, मग त्यानं पृथ्वी निर्माण केली. अशा प्रकारे त्या लोक त्याच्यावरती वाद करत होते आणि हे सगळं तत्त्वज्ञान त्याच्यामध्ये भरलेलं होतं. सूर्य हा करड्या रंगाचा बनलेला आहे आणि विद्युत किंवा अग्नी हे देखील करड्याच रंगाचे आहे. अशा प्रकारे त्या वेदामध्ये अनेक गोष्टी दिलेल्या होत्या. विश्वकर्मा नावाचा जो ऋषी होता त्याचं म्हणणं असं होतं की परमेश्वर ही चैतन्य शक्ती आहे. परमेश्वर हाच प्रारंभी असतो, परमेश्वर हाच त्याचा अंतही आहे. तो दुष्ट विश्वाच्या पूर्वीपासून आहे आणि सर्व वैश्विक शक्ती अस्तित्वात येण्यापासून परमेश्वरच होता. म्हणजे प्रथम परमेश्वर जन्माले आला आणि नंतर परमेश्वरानं हे सर्व सृष्टी निर्माण केली. अशा प्रकारे या विश्वकर्माचे मतं होते. या अशा प्रकारचे मतं ऐकल्यानंतर सृष्टी कशी उत्पन्न झाली, सूर्य कोण निर्माण केला, चंद्र कसं निर्माण झाला, रात्र कशी निर्माण झाली, तथागत बुद्धाला असं वाटलं की हे निरर्थक प्रश्न आहेत. या प्रश्नाचा मनुष्य जीवनाशी कवडीचाही संबंध नाही. सूर्य कसा निर्माण झाला, रात्र कशी निर्माण झाली, पृथ्वी कशी निर्माण झाली, स्वर्ग कसं निर्माण झालं, याचं उत्तर जरी मनुष्याला समजलं तरी सुद्धा त्या मनुष्याचं दुःख नष्ट करण्यासाठी याचा कवडीचाही लाभ होणार नाही. आणि म्हणून भगवंताच्या मते हे जे वेद आहेत, वेद म्हणजे ओसाण वाळवंटासारखे. वाळवंट जसा रेतीच रेती, त्याच्यात गुराढोरांना चारा राहत नाही किंवा मनुष्याला भोजन मिळत नाही, अशा पद्धतीचा हा वेद म्हणजे मनुष्यासाठी वाळवंट आहे. आणि म्हणून तथागतांनी सर्वप्रथम या वेदाला नाकारलं, कारण याच्यामध्ये मनुष्याला हिताचं मनुष्याच्या सुखाचं एकही तत्व वेदामध्ये तथागताला आढळलं नाही. त्या वैदिक ऋषीमध्ये एक ऋषी होते, त्याचं नाव होतं तत्ववेता कपिल. या कपिल नावाच्या ऋषीचं जे तत्त्वज्ञान आहे हे तथागतांना काही प्रमाणामध्ये ते सत्य वाटलं, कारण या वैदिक ऋषीच्या विरुद्ध कपिलानं आपलं तत्त्वज्ञान मांडलं होतं. म्हणून त्या सर्व वैदिक ऋषीमध्ये कपिलच असा एक बुद्धिवान आहे असं तथागताला सम्यक संबुद्धाला वाटत होतं. त्या कपिलाचं जे तत्त्वज्ञान होतं त्या तत्त्वज्ञानाला शाक्य तत्त्वज्ञान असं म्हणतात. आणि त्याचं म्हणणं असं होतं, त्याच्या विचारातील मूलभूताचे स्वरूप हे थक्क करून टाकणारे होते. कारण अनेक ऋषी तमसापासून, देवापासून, सूर्यापासून, कोणी म्हणत होतं अग्नीपासून सृष्टीची उत्पत्ती झाली, कोणी म्हणालं की हवेपासून सृष्टीची उत्पत्ती झाली, कोणी म्हणे की पाण्यापासून सृष्टीची उत्पत्ती झाली, कोणी म्हणालं की ईश्वरानं हे सृष्टी निर्माण केली. पण हे कपिलाचं जे तत्त्वज्ञान होतं याच्या विरुद्ध होतं, म्हणजे थक्क करून टाकणारं होतं. कपिलाच्या तत्वातला पहिला पॉईंट कपिलाचा असा होता की सत्याला पुराव्याचा आधार असला पाहिजे. जे काही तुम्ही सांगत आहे किंवा तुमच्या वेदामध्ये जे काही लिहिलेलं आहे याला सत्याचा आधार असला पाहिजे, कारण सत्याला पुरावा असल्याशिवाय सत्य साबित होऊ शकत नाही. म्हणून सत्याला पुराव्याचा आधार पाहिजे. हे शाक्य तत्त्वज्ञानाचं पहिलं सत्य होय, कारण पुराव्याखेरीज सत्य असू शकत नाही. आणि मग तो ऋषीमुनीसोबत जेव्हा चर्चा करत होता की तुम्ही म्हणता उष्णतेपासून ही सृष्टी निर्माण झाली, तर मग हे कशी झाली, का झाली ते सांगा. तर त्या वैदिक ऋषींना त्या प्रश्नाचं उत्तर देता येत नव्हतं. जे म्हणत होते की हे ईश्वरानं सृष्टी निर्माण केली, ईश्वर पहिले जन्माला आला, नंतर त्यांनी पूर्ण सृष्टीची उत्पत्ती केली, तेव्हा हा कपिल त्यांना विचारत होता का मग ईश्वराला कोणी जन्म घातला, त्याचा काय पुरावा आहे. तर या लोकांकडे कोणताच पुरावा नव्हता. म्हणून या कपिलाचं तत्त्वज्ञान त्या विचारापेक्षा थक्क करून टाकणार होतं. सत्याला पुरावाचा आधार पाहिजे आणि पुराव्याशिवाय सत्य असू शकत नाही. परंतु त्याने सत्य सिद्ध करण्यासाठी त्याचे दोन भाग केले. एका भागाला तो प्रत्यक्ष ज्ञान आणि दुसऱ्या भागाला म्हणते अनुमान.
प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे जे आपण डोळ्यानं पाहतो प्रत्यक्ष, किंवा ज्याचा इंद्रियाला स्पर्श होते त्याला आपण सत्य मानू शकतो. काही गोष्टी अशा आहेत की त्या डोळ्यानं जरी दिसत नसल्या तरी इंद्रियाला त्याचा स्पर्श होतो. आणि या विषयावर कपिलाने मुद्दा मांडला होता की ही जी हवा आहे, परंतु ही हवा आपल्या डोळ्यानं दिसत नाही. पण जेव्हा ती हवा वाहते तेव्हा वृक्षाचे पानं हलतात, तेव्हा त्याची हलनचलन होते, त्या हवेचा आपल्या शरीराला स्पर्श होते. म्हणून हवा जरी डोळ्यानं दिसत नसली तरी ती अस्तित्वात आहे, कारण त्याचा आपल्याला स्पर्श होतो. म्हणून प्रत्यक्ष ज्ञान सत्य काय आहे ते जाणण्यासाठी कपिलाने 2 मुद्दे मांडले. एक मुद्दा होता प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष डोळ्याने पाहणे किंवा शरीराने इंद्रियाने त्याला जाणणे, आणि दुसरं होतं अनुमान. अनुमानाने काही गोष्टी सिद्ध होऊ शकतात. काही गोष्टी आपल्या इंद्रियाच्या पलीकडे असतात, आपल्या इंद्रियांना आपण त्याला पाहू शकत नाही, किंवा कधी त्या वस्तूच्या आणि आपल्या मनात एखादी नवीनच वस्तू आलेली असते, त्यामुळे त्या वस्तूचं दर्शन होत नाही. पण आपण अनुमानानं त्या गोष्टी जाणू शकत असतो. जसं ज्यांनी शिकले सवरले नसतील, इतिहास भूगोल वाचला नसेल, आणि त्यांना जर म्हटलं की अमेरिका आहे, जरी आपल्याला अमेरिका डोळ्यानं दिसत नसली, लांब असल्यामुळे किंवा मधामध्ये दुसरं काही आल्यामुळे, तरी जे आपल्याकडे जे त्याचं अनुमान असते, त्याचे नकाशे राहतात, त्याचे पुस्तक राहतात, अनेक विद्वान लोक ते सिद्ध करून दाखवतात, अनेक लोक तिथं गेलेले असतात, त्यामुळे ते डोळ्यानं दिसत नसलं तरी ते सत्य आहे असं अनुमानानं मानायचं असते. म्हणून पहिल्या 2 गोष्टी, एक तर प्रत्यक्ष ज्ञान जे आपण डोळ्यानं पाहतो ते, किंवा अनुमान, यानं सत्य ओळखता येते. प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे आपल्या समोरील वस्तूचे आपल्या मनाला होणारे आकलन. ज्या गोष्टीचं आकलन आपल्या मनाला होते किंवा इंद्रियाला होते त्याला म्हणतात प्रत्यक्ष ज्ञान. आणि दुसरं म्हणजे अनुमान. तर या अनुमानाचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार कारणावरून कार्य ओळखणे, दुसरा कार्यावरून कारण ओळखणे. पहिला कारणावरून कार्य ओळखणे, आणि दुसरा कार्यावरून कार्य ओळखणे, आणि तिसरा जसा मनुष्य हालचाल करतो, मनुष्य हालचाल जेव्हा शरीराची करतो तेव्हा तो आपली जागा बदलवत आहे. आकाशामध्ये आपण जे चंद्र पाहतो किंवा त्या चांदण्याला पाहतो, ताऱ्यांना पाहतो, तेव्हा ते तारे लुकलुक करत असतात. ते लुकलुक करत असतात याचा अर्थ जरी आपल्याला त्याची गती दिसत नसेल, पण ते जर लुकलुक करत आहेत तर याचा अर्थ असा आहे की ते आपली जागा बदलवत आहेत किंवा स्वतःभोवती फिरत आहेत. कारणावरून कारण ओळखणे म्हणजे जसं आता आकाशामध्ये ढग गोळा झालेले आहेत, थंडीगार हवा सुटलेली आहे, विजा भिजल्या चमकत आहेत, हे कारण घडलेलं आहे. या कारणावरून आपण अंदाज लावू शकतो की आता पाऊस येऊ शकते. त्याला म्हणतात अनुमान. अजून पाऊस आलेला नाही, पण वातावरण पावसाचं झालं, मोठे मोठे काळे काळे ढग आलेले आहेत, थंडीगार हवा सुटलेली आहे आणि विजल्या चमकत आहेत, हे कारण आहे. या कार्यावरून आपण ओळखतो की आता पाऊस येऊ शकतो. आणि कधी कधी अनुमान खरं ठरते, पाऊस येते, परंतु जोऱ्यानं कधी कधी हवा सुटली तर ते ढग समोर निघून जातात, त्यावेळेस आपल्या इलाक्यामध्ये म्हणजे आपल्या ठिकाणी तो पाऊस पडत नाही. पण हा अनुमान आहे. दुसरं आहे कार्यावरून कारण ओळखणे. जसं आपल्या इकडे ऊन तापत आहे, ढगाचा काही मोसम नाही आहे, पण आपल्या गावाला जी नदी आहे किंवा आपल्या गावाला जो नाला आहे त्या नाल्याला पूर आला. आपल्या इकडे पाऊस पडला नाही, पण आपल्या गावची जी नदी आहे किंवा नाला आहे त्याला पाणी आलं, त्याला पूर आला. याचा अर्थ असा की एक तर कोणीतरी धरणातून पाणी सोडलं असेल किंवा तिकडे पहाडावर दूर कुठंतरी पाऊस पडला असेल, म्हणून आपल्या गावच्या पाण्यात नदीला पूर आलेला आहे. म्हणजे एक तर कार्यावरून कारण ओळखणे, नाहीतर कारणावरून कार्य ओळखणे, हे सांगितले 3 अनुमान. आणि या 3 अनुमानामध्ये जर तो फिक्स बसत असेल तर त्याला सत्य मानायला काही हरकत नाही, असा कपिलाचा दृष्टिकोन होता. कपिलाने अजून अशा अनेक गोष्टी शिकल्या, आणि हा कपिलाचा दृष्टिकोन तथागत सम्यक संबुद्धांना इतर ऋषीच्या तुलनेमध्ये बरेच अंशी आढळला. कारण कपिलाची जी शिकवण होती ती तर्कशास्त्र आणि आधारावर आधारलेली आहे. असा कपिल हा एकच तत्वज्ञ असल्याचं भगवान तथागतांना त्यावेळेस समजलं.
तथापि कपिलाने सांगितलेल्या सर्वच गोष्टी तथागताने स्वीकार केलेल्या नाही, पण कपिलाने सांगितलेल्या तत्वज्ञानातल्या काही गोष्टी तथागताने स्वीकार केल्या. कोणत्या गोष्टी स्वीकार केल्या? सत्य हे पुराव्याने सिद्ध झाले पाहिजे व क्रियेला बुद्धिवादाचा आधार असला पाहिजे, हे तथागतांनी मान्य केलं. म्हणजे सत्याला काहीतरी पुरावा असला पाहिजे किंवा जे क्रिया घडत आहे ते क्रिया आपल्या बुद्धीला ती पटली पाहिजे, हा विचार तथागतांनी मान्य केला. दुसरं, देव अस्तित्वात आहे किंवा नाही किंवा त्याने विश्व निर्माण केले हे गृहीत धरण्यास तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा कोणताही आधार सापडत नाही. कोणीतरी ईश्वर निर्माण झाला, नंतर त्याने सृष्टी निर्माण केली, या गोष्टीला कोणताच पुरावा किंवा आधार सापडत नाही. आणि तिसरी गोष्ट, जगामध्ये दुःख आहे हे त्यांनी मान्य केले. कपिलाच्या शिकवणीतील बाकीचा भाग आपल्या उद्दिष्टाच्या दृष्टीने अनावश्यक म्हणून तथागतांनी तो सोडून दिला. फक्त कपिलाच्या ह्या 3 गोष्टी तथागतांनी मान्य केल्या. एक, सत्याला पुराव्याने सिद्ध झालं पाहिजे किंवा कोणती क्रिया असेल तर आपल्याला बुद्धिवादाचा त्याला आधार असला पाहिजे. दुसरी गोष्ट, देव अस्तित्वात आहे किंवा त्यानं विश्व निर्माण केलं याला कोणताच पुरावा लागत नाही. आणि तिसरी गोष्ट, या जगामध्ये दुःख आहे. या कपिलाच्या 3 गोष्टी तथागताला आपल्या हिताच्या वाटल्या, बाकीच्या तथागतांनी त्या गोष्टी सोडून दिल्या. अशा प्रकारे जेव्हा सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्ध झाले तेव्हा अशा प्रकारे हे वेद, हे पुराण, हे उपनिषदे त्यामुळे होते. आणि त्यांच्यामध्ये जे तत्वज्ञान होतं ते मनुष्य जीवनाला अजिबात लाभदायक नसल्यामुळे तथागतांनी ते सगळं नाकारलं. त्यानंतर अजून एक ग्रंथ होता, त्याला म्हणत होते ब्राह्मणे. हा ब्राह्मणे नावाचा ग्रंथ या वेदातलाच एक भाग होता. पण या ब्राह्मणे नावाच्या ग्रंथामध्ये जे विषय मांडले होते त्या विषयामुळे जगामधल्या कलयामध्ये वाढ होत आहे. कलय नष्ट तर होत नाही, मनुष्याचं दुःख तर नष्ट होत नाही, पण या ग्रंथामध्ये जे लिहून ठेवलेलं आहे त्यामुळे या जगाची नैतिक व्यवस्था बिघडत आहे, असा तथागताला ब्राह्मणे ग्रंथाचा विचार करून वाटलं. त्याबद्दल बाबासाहेब लिहितात की ब्राह्मण तत्वज्ञान हे 4 सिद्धांतावर आधारलेलं होतं. हा जो ब्राह्मणे नावाचा ग्रंथ आहे याच्यामध्ये जे सिद्धांत दिले होते त्याच्यामध्ये 4 सिद्धांत दिले होते. त्याचा पहिला सिद्धांत असा की वेद हे पवित्र, केवळ पवित्रच आहेत असे नाही, तर ते अचूक आहेत आणि वादातीत आहेत. त्या ब्राह्मणे नावाच्या ग्रंथामध्ये लिहिलं की हे जे वेद आहेत हे केवळ पवित्रच नाही, तर ते अचूक आहेत. अचूक आहे म्हणजे त्याच्यात कोणती चूक नाही आणि ते वादातीत आहेत. त्या वेदावर कोणीही वादविवाद करू शकत नाही, कारण ते स्वतःवरून ब्रह्मदेवाच्या हस्ते लिखित झालेले आहेत, म्हणून ते पवित्रही आहेत. त्याच्यावर कोणी वादविवादही करू शकत नाही आणि त्याच्यामध्ये काही चूक नाही. हा त्याचा पहिला सिद्धांत होता. ब्राह्मणी तत्वज्ञानाचा दुसरा सिद्धांत असा की योग्य ते वैदिक यज्ञ केले, धार्मिक विधी समारंभ पार पाडले, ब्राह्मणांना दक्षिणा दिली तरच आत्म्याला मुक्ती मिळते, म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होते. ह्या ब्राह्मणी त्याचा तत्वज्ञानाचा हा दुसरा भाग. का ब्राह्मणांनी सांगितल्याप्रमाणे वैदिक यज्ञ करा, धार्मिक विधी समारंभ पार पाडा आणि ब्राह्मणांना दान धर्म द्या, दक्षिणा द्या. असं जर तुम्ही करसाल तेव्हाच तुमच्या आत्म्याला मुक्ती मिळेल, म्हणजे जन्म मरण्याच्या फेऱ्यातून तुम्ही मुक्त व्हाल. हा त्याचा दुसरा भाग होता. वेदात सांगितलेली आदर्श धर्माचीच कल्पना ब्राह्मणापाशी होती असे नव्हे. केवळ एवढंच त्यांनी सांगितलं नाही, या धर्माबद्दलची आदर्श कल्पना नव्हती, तर त्यांनी एक आदर्श समाज रचना सुद्धा करून ठेवली होती. वेदामध्ये आदर्श समाज रचना होती आणि या आदर्श समाज रचनेला त्यांनी चातुर्वर्ण हे नाव दिलं होतं. आदर्श समाज रचनेला त्यांनी चातुर्वर्ण नाव दिलं होतं. आणि चातुर्वर्ण्याची जी कल्पना वेदामध्ये सांगितलेली आहे आणि ज्या अर्थी वेद हे वादातीत आहे याच्यावर टीका टिप्पणी करता येत नाही, त्यामुळे हे जे चार जे चातुर्वर्ण जे सांगितलं याचं तंतोतंत पालन करणे हा मनुष्याचा धर्म आहे. कारण याच्यावर टीका करू शकत नाही, याच्यातला कोणी काही काढू शकत नाही किंवा याच्यामध्ये काही टाकू शकत नाही. या आदर्श समाज रचनाला चातुर्वर्ण नाव दिलं आणि अशा प्रकारे पद्धती ती बंधनकारक करून ठेवली. आणि जो काही मनुष्य समाज आहे
त्या मनुष्य समाजाने या चातुर्वर्ण्यामध्ये सांगितलेल्याप्रमाणेच आपलं जीवन चरित्र चालवलं पाहिजे. आणि जो याच्या विरुद्ध जाईल तो नरकगामिनी, म्हणजे तो नरकात गेल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची भीती त्या वेदामध्ये घालून दिली होती. ही समाज पद्धती अशी विशेष नियमावर आधारलेली होती. आणि त्याचा पहिला नियम, चातुर्वर्ण्याचा पहिला नियम, त्यामध्ये 4 भाग करून टाकले होते, 4 विभाग केले होते. पहिल्या विभागाला ते ब्राह्मण म्हणा, दुसऱ्या विभागाला क्षत्रिय, तिसऱ्या विभागाला वैश्य आणि चौथ्याला शूद्र. अशा प्रकारे त्यांनी 4 वर्ण स्थापन केले होते. आणि या 4 वर्णाला ते चातुर्वर्ण समाज, आदर्श समाज रचना अशा पद्धतीनं म्हणत होते. दुसरा नियम असा होता की या वर्गात सामाजिक समता असू शकत नाही. आणि हे जे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आहे, हे तर 4 वर्ण आहेतच आहे, पण यांच्यामध्ये समानता असू शकत नाही. याच्यामध्ये विषमता हे मूळ असलं पाहिजे. सर्वाच्या वर ब्राह्मण, ब्राह्मण सर्वश्रेष्ठ, ब्राह्मणाच्या खाली क्षत्रिय, क्षत्रियाच्या खाली वैश्य आणि वैश्याच्या खाली शूद्र. क्षत्रिय कितीही ज्ञानी बलवान असला तरी तो ब्राह्मण होऊ शकत नव्हता. आणि ब्राह्मण कितीही नीच किंवा हलकट असला तरी त्याचं पतन होऊन तो खाली येत नव्हता. वैश्य कितीही धनवान असला तरी तो क्षत्रिय कुळात किंवा ब्राह्मणाचे अधिकार त्याला प्राप्त होत नव्हते. आणि शूद्राला तर नक्की अधिकारच नव्हते आणि त्यांना कोणतं ध्येय नव्हतं. अशा प्रकारे 4, बाबासाहेब यांना 4 मजली बिल्डिंग म्हणतात. चातुर्वर्ण्याची कल्पना बाबासाहेब म्हणतात 4 मजली बिल्डिंग, पण त्या बिल्डिंगला पायऱ्या नाही. ब्राह्मणाचा वरचा मजला, क्षत्रियाचा दुसरा मजला, वैश्याचा तिसरा मजला आणि खालच्या मजल्यावर शूद्र. आणि त्या बिल्डिंगला पायऱ्या नसल्यामुळे कोणीच कोण्या मजल्यावर जाऊ शकत नाही, कोणीच कोणाचे अधिकार शिनू शकत नाही. ब्राह्मणाच्या मजल्यावर ब्राह्मण जन्म घेईल, तो जीवन जगील आणि त्या ठिकाणीच मृत्यू पावेल. कोणी खालचा वर जाऊ शकत नव्हता आणि वरचा खाली येऊ शकत नव्हता. अशा प्रकारे त्यांनी या चातुर्वर्ण्याची रचना केली होती. केवळ त्यांना अलग अलग केलं नव्हतं, तर त्यांच्यामध्ये जे हक्क आणि अधिकार आहेत याच्याबद्दल त्यांच्यामध्ये फार मोठा भेद होता. त्याच्यात समानता असू शकत नव्हती. हक्क आणि अधिकार यांचा प्रश्न वर्गवार विषमतेच्या नियमावर आधारलेला होता. आणि जे हक्क होते, जे अधिकार होते, प्रत्येकाला अलग अलग हक्क अधिकार देण्यात आले होते. ब्राह्मणाला त्याच्या इच्छेप्रमाणे हवे असतील तेवढे अधिकार, त्या चातुर्वर्ण्यामध्ये ब्राह्मणाला त्याच्या इच्छेप्रमाणे जेवढे अधिकार आणि हक्क घ्यायचे असतील तेवढे हक्क आणि अधिकार ब्राह्मणाला होते. पण क्षत्रियाला ब्राह्मणाच्या खालोखाल, पण वैश्याच्या वर हक्क आणि अधिकार होते. वैश्याला शूद्राच्या वर पण क्षत्रियाच्या खाली असे हक्क आणि अधिकार होते. आणि हा जो खाली जो होता शूद्र, याला अधिकार तर नव्हते, पण याला कवडीचा हक्कही नव्हतं. अशा प्रकारे वेदामध्ये चातुर्वर्ण्याची पद्धती निर्माण केली होती. चातुर्वर्ण्याचा जो तिसरा नियम होता तो व्यवसायासंबंधी होता. प्रत्येकाचे व्यवसाय अलग अलग होते आणि त्याच व्यवसायामध्ये त्यानं काम करायचं. आपला व्यवसाय सोडून दुसऱ्याच्या व्यवसायामध्ये तो जाऊ शकत नव्हता, काम करू शकत नव्हता. अशी त्यांनी व्यवसायाची सुद्धा वर्गवारी विभागणी केली होती. जे ब्राह्मण होते, अध्ययन करणे, अध्यापन करणे आणि धार्मिक विधी करणे हा ब्राह्मणाचा व्यवसाय. शाळा शिकणे, इतरांना शिकवणे, पूजापाठ करणे हा ब्राह्मणाचा धर्म, ब्राह्मणाचा हक्क. क्षत्रियाचा व्यवसाय म्हणजे लढाई करणे, शस्त्र बाळगणे हा क्षत्रियाचा हक्क, अधिकार. आणि व्यापार करणे, उद्योग करणे, धंदे करणे आणि धन कमावणे हा वैश्याचा हक्क, वैश्याचा अधिकार. शूद्राला अधिकारी नव्हते आणि त्याला हक्कही नव्हते. शूद्राला कोणते अधिकार होते? हे जे वरचे 3 वर्ग आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, याची निमूटपणे त्यांना सेवा करायची, त्याच्या अधिकारामध्ये राहायचं. आणि हे 3 वर्णाचे लोक जे त्याला देतील त्याच्यावर त्यांना आपली गुजरण करायची, हे शूद्राचं काम होतं. 3ही वर्गाची सेवा करणे हा शूद्राचा व्यवसाय. अध्ययन करणे, अध्यापन करणे, धार्मिक विधी करणे हा ब्राह्मणाचा व्यवसाय. लढाई करणे क्षत्रियाचा व्यवसाय. धन गोळा करणे, व्यापार करणे वैश्य. आणि 3ही वर्णाची सेवा करणे हा शूद्राचा व्यवसाय. चातुर्वर्णाचा एक चौथा नियम होता, तो शिक्षणाच्या संबंधी होता. चातुर्वर्ण पद्धतीने शिक्षणाचा जो हक्क होता त्याच्यातही त्यांनी फाळावाढ केली होती. कोणाला शिक्षण घेता येत नव्हतं, हा चौथा नियम त्यांनी बनवला होता. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य
या तीनच वर्गाला केवळ शिक्षणाचा अधिकार होता. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे तीन लोक शिक्षण घेऊ शकत होते, शाळा शिकत होते, ज्ञान गोळा करू शकत होते. फक्त तीनच लोकांना दिला होता. शूद्रांना शिक्षणाचा हक्क नाकारण्यात आला होता. चातुर्वर्ण्याच्या नियमाचा शिक्षणाचा हक्क केवळ शूद्रांनाच नाकारला होता, एवढं नव्हे. मग ते ब्राह्मणाची स्त्री असो, क्षत्रियाची स्त्री असो की वैश्याची स्त्री असो, शूद्राच्या स्त्रीला तर हक्क नव्हते. पण या स्त्री जातीला कोण्याच पद्धतीचा हक्क नव्हता ना अधिकार नव्हते. शिक्षणाचा अधिकार तिघांनाच होता, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. शूद्राला अधिकार नव्हता. मग ते ब्राह्मणाची स्त्री असो, क्षत्रियाची स्त्री असो की वैश्याची स्त्री असो की शूद्राची स्त्री असो, यांना शिक्षणाचा अजिबात हक्क नव्हता. अशा प्रकारे शिक्षणासंबंधी हा नियम ठेवला होता. आणखी एक 5वा नियम होता, आणि या नियमानुसार माणसाचे आयुष्य 4 आश्रमामध्ये विभागले होते. एक 5वा नियम होता, त्याच्यामध्ये माणसाचं जे आयुष्य आहे त्याचे 4 विभाग केले होते. 4 मध्ये वापरलं गेलं होतं. पहिल्या आश्रमाला ते ब्रह्मचर्य म्हणत, दुसऱ्याचे नाव गृहस्थाश्रम होते, तिसऱ्याला वानप्रस्थ म्हणत आणि चौथ्याला संन्यासी असे नाव देत होते. पहिला आश्रम म्हणजे ब्रह्मचर्य. जन्मापासून तर 20 वर्षापर्यंत त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन करायचं. 20 वर्षापासून तर 40 वर्षापर्यंत त्यांनी वामप्रस्थ म्हणजे आपलं संसाराचं पालन पोषण करायचं, पत्नी मुलाबाळाचा सांभाळ करायचा. आणि तिसरं जे होतं, तिसऱ्या आश्रमाला वानप्रस्थ, तिसऱ्या ब्रह्मचर्य, दुसऱ्याचे नाव गृहस्थाश्रम आणि तिसऱ्याचे नाव वामप्रस्थ. वामप्रस्थ म्हणजे 40च्या नंतर त्यानं संसारात राहायचं, पण आपला जो कारोबार आहे तो मुलाबाळावर देऊन द्यायचा, आणि आपण धार्मिक विधी, देवदर्शन म्हणजे संसारात राहून पुण्यकर्म देवदर्शन करत राहायचं. आणि चौथा जो आश्रम होता संन्यास. आणि मग जेव्हा तो 60 वर्षाच्या वर निघून जात होता तेव्हा मग तो संन्यासी धर्म स्वीकार करत होता. पण हे जे 4 आश्रम होते, हे 4 आश्रम 3च लोकांसाठी होते, ब्राह्मणासाठी, क्षत्रियासाठी आणि वैश्यासाठी. शूद्रासाठी किंवा कोणत्या स्त्रीसाठी हे कोण्याच आश्रमाची प्रगती नव्हती किंवा अनुदान नव्हतं. अशा पद्धतीचं उद्दिष्ट ब्राह्मणांनी निर्माण केलं होतं. आणि या आश्रमाचे फायदे फक्त 3च वरिष्ठ वर्गांच्या पुरुषांना घेता येत होते. महिला आश्रम स्त्रियासाठी नव्हताच, आणि स्त्रियांसाठी, शूद्रासाठी यातला कोणताच आश्रम नव्हता. चातुर्वर्ण नावाची अशी होती दिव्य समाज रचना, तिला चातुर्वर्ण हे नाव देण्यात आले होते. ब्राह्मणांनी नियमाला आदर्शाचे स्वरूप दिले आणि कुठल्याही पळवाटा किंवा उणिवा न ठेवता तो आदर्श प्रत्यक्ष उतरवला. आणि ही चातुर्वर्ण पद्धती निर्माण केली आणि हा आदर्श लोकांपुढे ठेवला. त्याच्यात कोणतीच पळवाट ठेवली नाही, म्हणजे त्याच्यात सुधारणा करण्याला कवडीचा चान्स नाही. अशा प्रकारची आदर्श समाज रचना या ब्राह्मणांनी करून टाकली होती. ब्राह्मणी तत्वज्ञानाचा जो 4था सिद्धांत होता तो होता कर्मवाद, म्हणजे आत्म्याच्या जन्म मरण्याच्या फेऱ्याचा तो सिद्धांत होता. ब्राह्मणाचे कर्मवादाचे हे जे तत्वज्ञान आहे हे पुनर्जन्म घेऊन जेव्हा आत्मा जेव्हा नव्या देहात प्रवेश करतो तेव्हा तो कुठे जातो या प्रश्नाला दिलेलं उत्तर होय. यावर ब्राह्मणी तत्वज्ञानाचे उत्तर म्हणजे आत्मा कुठे जातो हे माणसाच्या पूर्वजन्मातील कृत्यावर अवलंबून आहे. जेव्हा मनुष्य मरतो तेव्हा त्याचं शरीर मरते, पण आत्मा हा मरत नाही. आत्मा या शरीरातून निघून जातो, पण हा कुठं जातो तेव्हा त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की त्याच्या पूर्वजन्माचे जे कर्म असतील त्या कर्मानुसार तो शरीर धारण करतो. म्हणजे कोणी शूद्र कुळात जर आला असेल त्याला कोणताच अधिकार नाही, त्याला कोण्याच गोष्टीचं घेणं देणं नाही, केवळ सेवा करणं. याचा अर्थ असा की मागच्या जन्मात त्याने काहीतरी फार मोठे वाईट पाप कर्म केले असतील आणि त्याचा भाग म्हणून हा शूद्र कुळामध्ये जन्माला आला. आणि हे देवापासूनच लिहून आलेलं आहे. देवानं जे वेद लिहिलेले आहेत, देवानं ब्रह्मानाच्या चातुर्वर्ण्याची निर्मिती केली आहे. आपल्याच काही मागच्या जन्मातले पाप कर्म असतील म्हणून आपण शूद्र कुळामध्ये जन्माला आलो. त्यामुळे हे जे शूद्र लोक होते, हे शूद्र लोक काहीच प्रयत्न करत नव्हते त्याच्यातून निघण्यासाठी. त्यांना वाटत होतं की हे जे आमची अवस्था झाली हे ईश्वराने किंवा आमच्या कोण्या कर्माने झाली, म्हणून हे 3ही वर्गाची सेवा करत होते. हे 3 वर्ग जसं जसं सांगत होते त्याप्रमाणे ते वागत होते, त्याप्रमाणे ऐकत होते. हे काही करू शकत नव्हते. का काही करू शकत नव्हते? कारण तो काही करण्यासाठी प्रखर बुद्धिमत्ता पाहिजे, काहीतरी विचार करण्यासाठी. मग या शूद्राला शिक्षण नाकारल्यामुळे यांच्याकडे बुद्धिमत्ता कुठून येणार आहे?
शिक्षण नाकारल्यामुळे यांना बुद्धिमत्ता कुठून येणार आहे? तरी काही लोक जर संघटित झाले, आक्रमण केले किंवा मोर्चे जर काढावं म्हटलं तर यांच्याकडे अधिकार नाही, यांच्याकडे शस्त्र नाही. शस्त्र कधी कधी युद्ध करून लढाई करून आपले अधिकार आपण शिरू शकतो, पण या शूद्राकडे ते शस्त्रही नव्हते. आणि तिसरी गोष्ट अशी होती की हे ईश्वरानं लिहून ठेवल्यामुळे तुम्ही काही करू शकत नाही. माणूस हा काही करू शकत नाही. आपल्याला जे जे काही या जीवनामध्ये प्राप्त होते हे सगळे आपल्या कर्मानुसार होते. आपण काहीतरी वाईट कर्म केले म्हणून आपली एक गरीब परिस्थिती आहे, म्हणून हे दारिद्र्य अवस्था आहे. हे ईश्वराची कृपा आहे. म्हणून हे शूद्र लोक निमूटपणे त्या गोष्टीचं पालन करत होते, त्याला पवित्र मानत होते आणि ज्या तिन्ही वर्गाची सेवा करत होते. असं शूद्र लोकांचं जे जीवन आहे हे सगळं पशुतुल्य झालं होतं. पण हे लोक आपल्यावर काहीतरी जबरदस्ती करत आहे ही गोष्ट त्यांना समजत नव्हती, कारण वेद ईश्वरानं निर्माण केले होते म्हणून ते चुपचाप त्या गोष्टीला सहन करत होते. एवढी मोठी दुर्दशा या शूद्र लोकांची झाली होती. हे चातुर्वर्ण्याची पद्धती त्या काळामध्ये होती. त्या काळानंतर त्याचे अनेक सिद्धांतरे होऊन गेले. आणि हा चातुर्वर्ण्यामध्ये हा जो शूद्र वंश आहे, हे शूद्र लोक म्हणजे कोण? शूद्र लोक म्हणजे 85% आपला बहुजन समाज. त्याच्यामध्ये मांग, महार, चंबार, डोर, वडर, तेली, कुणबी, धनगर, कोष्टी, आता सध्या आपल्याला ते मराठे, ओबीसी, हे जेवढी काही लोक आहेत हे सगळे शूद्र होत. आता शूद्र हा शब्द म्हटला तर केवळ तुमच्याच लोकांवर ध्यान जाते का हे शूद्र होत बाबा? हे बाकीचे जे बहुजन समाजाचे लोक आहेत हे स्वतःला शूद्र समजत नाही. त्यामुळे फार मोठा आताही प्रॉब्लेमच चालू आहे. कारण एवढं मोठं घटना घडत आहे, एवढं मोठ्या गोष्टी घडत आहे, तरी हा बहुजन समाज जागी होत नाही का? कारण ते आपल्याला शूद्र समजत नाही. आणि हे शूद्र यांना शिक्षण नव्हते. तेली असेल तर त्यानं तेलच काढलं पाहिजे, वडर असेल तर त्याने वडराचे धंदे केले पाहिजेत, लोहार असेल तर त्यानं लोहाराचंच काम केलं पाहिजे, दुसरं काम करू नये. महार असेल तर त्यानं ढोरं सोडले पाहिजेत, धनगर असेल तर त्यानं शेड्या मेंढ्या चालल्या पाहिजेत, माडी असेल तर त्यानं शेतीच्या मध्ये काम केलं पाहिजे. प्रत्येकाला आपापले व्यवसाय लावून दिले होते. आणि चंभार असेल तर त्यानं मग खेट्टच विणले पाहिजेत. चंभार माणूस हा गुरंढोरं पाळू शकत नव्हता, कुंभार माणूस हा शेती करू शकत नव्हता, तो मडकेच घडत होता. म्हणजे प्रत्येक जातीतला माणूस प्रत्येक जातीमध्ये विभागला होता आणि त्याला तेवढंच काम करायचं होतं. त्याच्यात अजून एक गंमत होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण होतेच. पण ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण, त्याची जातही ब्राह्मण, त्याचा धर्मही ब्राह्मण. क्षत्रिय म्हणजे क्षत्रिय, त्याची जातही क्षत्रिय, त्याचा धर्मही क्षत्रिय. वैश्य म्हणजे वैश्य समाज म्हणजे गांधीजीचा समाज. आज जे तुम्हाला गांधीजीचा समाज, मारवाडी वगैरे हे जे लोक दिसतात, हा वैश्यामध्ये गिनला जात होता. हा गांधीजीचा समाज. वैश्य म्हणजे वैश्य, तर त्याचा जातही वैश्य, त्याचा धर्मही वैश्य. पण शूद्र म्हणजे शूद्र नाही. शूद्र म्हणजे त्याचा धर्म शूद्र नाही. शूद्रामध्ये त्यांनी भाग केले होते. जसे शिड्या राहतात त्याप्रमाणे ते लोक करून ठेवले होते. कारण हे 3 वर्णातले लोक केवळ 15% होते आणि शूद्र वर्णामध्ये 85% होते. म्हणून त्या लोकांना, ब्राह्मणांना असं भीती होती की जर हे 85% लोक हे जर कोण्या कारणाने एका जागी जर आले, म्हणजे जागृत जर झाले, तर मग आपलं काही टिकावं लागणार नाही. म्हणून त्यांनी काय केलं, जातीमध्ये विषमता. वरच्या ठिकाण जसं शिडीच्या पायऱ्या राहतात, शूद्रामध्ये पायऱ्या करून ठेवल्या होत्या शिडीच्या. वरच्या पायरीवर देशमुख, देशमुखाच्या खाली पाटील, पाटीलच्या खाली माडी, माड्याच्या खाली धनगर, धनगरच्या खाली तेली, तेल्याच्या खाली कोष्टी, कोष्ट्याच्या खाली महार, महाराच्या खाली मांगाच्या खाली भंगी. अशा पद्धतीनं एक शिडीवर एक जण बसून दिला होता. आणि त्याच्यात रोटी बेटी नाही, व्यवहार कुशलता नाही, प्रत्येकाचा धर्म अलग अलग. त्यामुळे फार प्रॉब्लेम होत होता. त्यामुळे कसं होत होतं की ब्राह्मणाने जर त्या देशमुखाला जर एक लात मारली तर त्याला राग भरपूर येत होता, पण तो ब्राह्मणाला मारू शकत नव्हता. मग तो राग कोणावर काढत होता? आपल्या खाली जो आहे पाटील मराठा, त्याला एक लात मारत होता. आणि हा मराठा जेव्हा वरते पाहत होता तर त्याला वरच्याला मारायची ताकद नव्हती. हा त्याच्या खाली जो आहे माडी, हा याले लात मारत होता. माडी त्याला लात मारत नव्हता, त्याच्या खाली आहे जो त्याला मारत होता. म्हणजे क्रमवार विषमता करून ठेवली होती. म्हणजे एका समाजाच्या लोकांना हे सत्य जरी समजलं तरी बाकीच्या लोकांनी याला मदत करू नये, हा त्यांचा उद्देश होता. आजही तोच उद्देश आहे. ही गोष्ट जेव्हा बाबासाहेबांच्या लक्षात आली की हे काही ईश्वरानं निर्माण केलेली चातुर्वर्ण पद्धती नाही, हा मनवादी ब्राह्मण लोकांचा डाव आहे.
मग काय करायचं? तर मग हे जे 85% जे शूद्र आहेत, या शूद्रांना समजावून सांगण्याचा बाबासाहेबांनी प्रयत्न केला. 21 वर्ष. किती वर्ष? 21 वर्ष. 1935ला घोषणा केली आणि 56ला दीक्षा घेतली. 21 वर्ष बाबासाहेब या लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला का हे कशामुळे तुमच्यावर आपत्ती येऊन राहिली, कशामुळे तुमच्यावर हे दुःख दैना आहे. पण ते लोक त्यांच्या एवढे मोठे चाटीत फसले होते की ते बाबासाहेबालाही दुर्लक्ष करत होते. हा माणूस काहीतरी आपल्याला सांगत आहे, आपल्या धर्मापासून दूर नेत आहे, असा त्यांचा विचार होत होता. ही गोष्ट जेव्हा बाबासाहेबाला समजली, हे चातुर्वर्ण्य नावाची बिल्डिंग ज्याचे 4 मजले आहेत आणि या 4 मजल्याला शिडी नाही. खालच्या मजल्यातला माणूस किती काही विद्वान असला तरी तो वरच्या मजल्यात जाऊ शकत नव्हता, आणि वरच्या मजल्यातला माणूस किती काही गया गुजरा असला तरी तो खाली येऊ शकत नव्हता, कारण त्याला शिडीच नव्हती. आणि मग बाबासाहेबांना 21 वर्ष विचार केला का हे चातुर्वर्ण्य नावाची बिल्डिंग याचं काय करायचं, याच्यामध्ये कशी शिडी निर्माण करायची जेणेकरून या शूद्र लोकांनाही वर जाता येईल. पण 21 वर्ष अभ्यास केल्यावर बाबासाहेबांच्या लक्षात आलं आपण या बिल्डिंगला शिड्या पायऱ्या करू शकत नाही, कारण हेच लोक आपला विरोध करतील. मग काय करायचं? ज्याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत तेच जर मानायला तयार नाही तर मग काय करायचं? म्हणून बाबासाहेबांचं लक्ष गेलं की ज्या जातीमध्ये, ज्या समाजामध्ये माझा जन्म झाला, जो समाज मला मानते, मी सगळ्यात पहिले याच लोकांचं कल्याण करतो. हे लोक त्या 4 मजल्या बिल्डिंगमध्ये कुठं राहत होते? तुमच्या लोकांचं ठिकाण कुठं होतं? वरच्या मजल्यावर ब्राह्मण होते, दुसऱ्या मजल्यावर क्षत्रिय, तिसऱ्या मजल्यावर वैश्य, चौथ्या मजल्यावर शूद्र होते. तुम्ही लोक कुठं होते? सांगा बरं कोणी महिला एखादी. आपण खालच्या मजल्यावर होतो का चौथ्या? सांगा ना. हा, कोण मजला कोणता होता? शूद्राच्या खाली काय मजला आहे? शूद्राच्या खाली कोणता मजला आहे? 4च मजली बिल्डिंग आहे ना. वरच्या मजल्यावर ब्राह्मण, दुसऱ्या मजल्यावर वरतून दुसऱ्या मजल्यावर क्षत्रिय, तिसऱ्या मजल्यावर वैश्य आणि चौथ्या मजल्यावर शूद्र. 4च मजले आहेत. मग आपण जर अतिशूद्र होतो तुम्ही, तर मग तुम्ही कुठे होते? कारण 4च मजले आहेत ना. मग आपण कुठं, तुम्ही कुठं होते? त्या मजल्याच्या खाली जे फाउंडेशन असते ज्याला तुम्ही पाया म्हणता, मजल्याच्या खाली जे फाउंडेशन असते ज्याला तुम्ही पाया म्हणता. आता हे कालमचे मकान उभे होत आहेत. पहिले मकान बांधत होते तर असे पहिये खांदत होते, कालम फालम नव्हते. आणि मग इटा बडगरं टाकून त्याची धुम्मस करत होते, आणि धुम्मस केल्यानंतर त्याच्यात विटाची जुळई करत होते आणि त्याच्यावर मजले बांधत होते. म्हणजे पहियामध्ये काय राहत होते? इटा बडगरं, ते धुम्मस करू ठोकलेले होते आणि त्याच्यावर हे 4 मजली इमारत उभी होती. म्हणजे तुम्ही कुठं होते? पहिया, इटा बडगरा. जेव्हा ही गोष्ट बाबासाहेबाला समजली तेव्हा बाबासाहेबांनी काय केलं? आपला समाज दीक्षित करायचा आहे ना, हे बाकीचे तर ऐकून नाही राहिले, आता माझ्या समाजाला करावं लागेल. मग बाबासाहेबांना काय केलं? त्या पहियातले इटा बडगरं काढून टाकले. आता पहिल्यातले इटा बडगरच काढून टाकले तर ते वरचे मधले काय होईल? पडले. म्हणून तुम्ही बौद्ध झाल्याबरोबर चातुर्वर्ण्य इमारत पडली. बाबासाहेब ते चातुर्वर्ण्यामध्ये काही हस्तक्षेप करू शकत नव्हते. मग त्यांना वाटलं की आपल्याच लोकांना सुधरू, मग त्यांनी ते पाया काढून घेतला. आपोआप ती बिल्डिंग घसरली. अजूनही कुणाला माहित नाही हे कशी घसरली. हे किमया केवळ बोधिसत्व करू शकते. आजही एवढं मोठं हे चालू आहे, तरी बहुजन समाजातील जे शूद्र पूर्वीचे गणले जात होते अजूनही धर्माला चिपकून असल्यामुळे हे जो अधोगतीकडे जात आहे अजूनही त्यांच्या ध्यानात येत नाही, आजही येत नाही. एवढे मोठे शिकलेले असून तर त्या बाबासाहेबाच्या काळामध्ये ते किती अज्ञानी असतील याचा विचार करणे आवश्यक आहे. आजही त्या लोकांना जरी समजत नाही सत्य गोष्टी, तर त्या काळामध्ये काय होत असेल. म्हणून बाबासाहेबाच्या लक्षात आलं हे तर करायचंच आहे, म्हणजे माझ्या समाजाचा उद्धार करायचाच आहे, पण कोणाचं हानी नुकसान न करता हे बोधिसत्वाचं पहिलं ध्येय राहते. म्हणून बाबासाहेबांनी हे बडगरं काढून टाकले आणि आता चातुर्वर्ण्य बिल्डिंग पडले. आता लोक म्हणतात आता काही राहिला का उभा? आता सगळे तर एका पंक्तीत येऊन सने जेवतात. सगळ्याच्या आता रोटी बेटी व्यवहार सुरू झाले. हे रोटी बोटी व्यवहार कोण्या त्या वडीलधाऱ्या माणसाने थोडी सुरू केले. वडीलधाऱ्या माणसानं सुरू केले काय? आपल्या पुरीचा रिश्ता दुसऱ्या समाजामध्ये आई वडील देतात काय? बाबासाहेबांना केली ब्राह्मणाची मुलगी म्हणून बाकीचे आपले आता लोक करत आहेत.
कोण करत आहे? आई वडील पाहते का? कोणी एखाद्याच्या मुलीनं जर म्हटलं की मला त्या दुसऱ्या समाजाचा मुलगा पसंत आहे, लग्न करायचा आहे, मायबाप तयार होतात का आज? मग हे रोटी बेटीचे व्यवहार सुरू झाले अदर कास्टमध्ये, हे कोण केले? हे मुला मुलींनी केले. कारण आता नवीन एक बिमारी सुरू झाली ना, ते बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडवाली, त्याचा हा परिणाम आहे. 30-40 वर्ष जन्म देणारे, त्यांना पालन पोषण करणारे, त्यांच्यावर कोणात प्रेम करणारे मायबाप, एवढ्या मायबापाला एका क्षणामध्ये लात मारून तो मुलगा आणि मुलगी निघून जाते. कवडीचा विचार करत नाही की माझ्या आईवडिलांच्या मनामध्ये माझ्याबद्दल काय इच्छा असतील, काय विचार केला असेल. नाही, त्याच्याबद्दल जगू शकत नाही म्हणते. माझा कधी जीवही घेऊन टाकला तरी मी लग्न करीन तर त्याच्याच संग करीन. मी खूप प्रेम करते म्हणते, तो माझा जीव का प्राण आहे म्हणते. आणि हे मायबापाने एवढे कष्ट केले, हे कुठे गेले? हे त्यांच्यामुळे जे हे दिसत आहे, हे त्यांच्यामुळे आहे. आता हे चांगलं होत आहे का वाईट होत आहे याचा विचार तुम्हाला करायचा आहे. मायबाप नाही कबूल करत. अहो, ते बाकीच्या जाती धर्मामधलं तर सोडा, पण ज्याला तुम्ही शूद्र अतिशूद्र कुळामध्ये जे तुमच्या 12.5 आहेत, सोमस आहे, लाडवण आहे, भावने आहे, कोसरे आहे, ठोकरे आहे, अमके आहेत, टमके आहेत, याच्यातच अजून तुम्ही नाही आले. तो हा होय, तो होय, तो उचा आहे, तो बयाड आहे. जातीचे चटके बसले होते, ब्राह्मण लोक त्रास देत होते. मग जातीता मोडा तुम्ही लय मोर्चे काढले होते. बाबासाहेबांनी मोर्चे काढले होते. अनेक कष्ट सहन करून बाबासाहेबांनी ही जाती प्रथा मोडून टाकल्या. कोणासाठी? तुमच्यासाठी, आपल्या लोकांसाठी. कारण एवढे मोठे आपण या जातीच्या दुःखी आणि कष्टी झालो होतो. आणि या सगळ्या जाती प्रथा मोडून टाकल्यावरही आजही आपण आपल्यामध्ये असलेल्या 12.5 जाती मानतो. तरी बाबासाहेब आंबेडकर की जय म्हणतो, मोठ्यानं जय म्हणतो. इकडे जाती प्रथा मानतो. आपल्या याच्यातल्याच आपण पोटभागातच आपण एक नाही झालो तर बाकीच्या धर्म जाती प्रथा हे कसं फक्त बोलासाठी गोष्टी आहेत ह्या. बाबासाहेबांना समता शिकवली, सगळे लोक आपले भाषण गिषण करतात तर समता सांगतात. तुमच्या घरात तरी तुमची समता आहे का? मुलगा आणि मुलगी तुमचेच अपत्य असतात, त्या दोघांमध्ये तरी समता आहे का? मुलीबद्दल तुमचा व्यवहार पहा, मुलाबद्दलचा तुमचा व्यवहार पहा. मुलीला तुमचं दिलेलं स्वातंत्र्य पहा, मुलाला दिलेलं स्वातंत्र्य पहा. मुलाला दिलेले हक्क अधिकार पहा, मुलीला दिलेले हक्क अधिकार पहा. किती जमीन आसमानचा फरक आहे. मनुवादिता आता तुम्ही लोक झाले. बाजारात गेली तर भाऊ सोबत जाते मुलीच्या, शाळेत जात असेल तर वडील सोबत जाते, कोणा गावाला जात असेल तर आई सोबत राहते, कोणा कुठं जायचं तर अमुक जाते. संध्याकाळच्या अगोदर मुलगी घरी आली पाहिजे. तिला ते पराया धन दुसऱ्याच्या घरी जाणारी आहे, त्याच्यावर एवढं मोठं लक्ष बारीक काही एकेका गोष्टीवर लक्ष देतात. पराया धन. आणि जो तुमच्या कुळाचा उद्धार करणार आहे तुमचा तो सुपूत, तो 12 वाजेपर्यंत गल्ल्या बेपटाईने हिंडते, त्याच्यावर कोण ध्यान ठेवते? अधिक तो आला नाही म्हणून एक आई जागते, नाही तर बाबा जागते दार उघडासाठी. आणि त्याला बोलायचं हे नसते, आला का रे बाबू, एवढं कसं असते, बाकी कुठं गेलता काय गेलता असं नाही. तेवढाच टाईम मुलीला घेऊ द्या बरं. म्हणजे समतेच्या गोष्टी करता, बाबासाहेबांना मानता, पण तुम्ही समता वापरता का व्यवहारामध्ये? फक्त आपले लोक बोलता, त्या पद्धतीनं आचरण करत नाही. आपण टाइम टेबलला बाबासाहेबाचं नाव घेतो, बाबासाहेबाचे तत्व मानत नाही. तुम्ही लोक बाबासाहेबांना मानता 100%, पण तुम्ही बाबासाहेबाची मानत नाही 110%. म्हणून फार मोठं असते धर्म ऐकणे आणि ते समजून घेणे, अत्यंत त्या समजून घेण्याच्या गोष्टी असतात. म्हणून हे बोधिसत्व जे लोक असतात त्यांच्या जीवनाचं चरित्र जर तुम्ही पाहिलं, अनेक अन्याय अत्याचार त्यांनी सहन केले, पण जेव्हा घटना लिहिण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी कोणाचा बदला घेतला नाही. तो ज्या धर्माला मानत असेल त्या पद्धतीला त्याला स्वातंत्र्य देऊन टाकलं, कोणावर जबरदस्ती केली नाही. मुस्लिम धर्म मानणारा माणूस असेल तर त्या धर्माप्रमाणे त्याला विधी सणतिवार आपला उत्सव करण्याची सूट आहे. हिंदू धर्माला मानणारा मनुष्य असेल त्याप्रमाणे त्याला उत्सव, त्याचा व्यवहार, त्याचे सण त्योहार करण्याचं त्याला स्वातंत्र्य आहे. प्रत्येक धर्माला अलग अलग स्वातंत्र्य देऊन दिलं. कोणावरही अन्याय केला नाही, कोणावरही अत्याचार केला नाही. सर्व समानतेनं घटना नमूद करून टाकली. त्याच्या हाती लिहिण्याची पेन त्यांच्या हाती होतं, पुस्तक त्यांच्या हाती होतं, तर ते आपला बदला घेऊ शकले असते. पण बोधिसत्व लोक बदला घेत नसतात, आपल्या समाजाचा उद्धार करत असतात, पण इतर समाजाचं नुकसान होईल अशा पद्धतीनं बोधिसत्व लोक वागत नसतात. हे बोधिसत्वाचं गुण असते. म्हणून हा बोधिसत्व एका जातीपुरता, एका समाजापुरता नसते. हा बोधिसत्व संपूर्ण मनुष्य प्राण्यांच्या हितासुखासाठी जगत असते. पण आपण या बोधिसत्वाने एवढं काही बांधून ठेवलं का दुसऱ्या लोकांच्या ताब्यात त्याने जाऊच नाही दिलं. आमचे 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 करून फार त्याला वाटून घेतलं एका जातीमध्ये.
म्हणून ह्या गोष्टी जाणणे, ह्या गोष्टी समजणे अशा अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारे यज्ञ होम करणे, अशा प्रकारची चातुर्वर्ण पद्धती यामध्ये लिहून ठेवली होती. आणि भगवान तथागतांनी जेव्हा त्या चातुर्वर्ण्याचं परीक्षण केलं तेव्हा त्यांना कोणता वेद पटला नाही, तर कोणते वेदांग पटले नाही, ना कोणता ब्राह्मणी ग्रंथ पटला नाही, ना त्यांना कोणतंच काही पटलं नाही. त्यांनी जे जे चांगलं होतं ते स्वीकार केलं आणि जे वाईट होतं ते त्यांनी टाकून दिलं. भगवान बुद्धांनी कोण्या गोष्टीचा स्वीकार केला आणि कोणत्या कोणत्या गोष्टी टाकून दिल्या, हा जो विषय आहे हा आपण उद्या पाहणार आहोत. आजचं पठण आपलं या ठिकाणीच थांबलं.